पण त्याला विषय माहिती आहे. आज गुरुवार आहे. गुरुवार आहे. त्याला शुक्रवार नसते ती मला सांगत. आज मीटिंग काही शनिवार रविवार आहे. येतोय. सोमवारी विषयी मी आपण सोमवार मंगळवार मी ती विषय तुमचा मार्ग केली. कुलकर्णी साहेब, कोयनकर साहेब आम्हाला गलतीचं सध्या मग एवढं जर त्यांचं धाडस होतं आणि आता आपली कायदा चार पाच वर्ष त्यांना लावण्याचं त्यांच्या प्रशासन काळातल्या चुका आता तुम्हाला त्रास होणार. आम्ही किती दिवस थांबवायचा तर ते सांगा. आता माझी किती दिवस चेष्टा लावली आधी चर्चा चौकशी करतो विचारतो साहेबांशी शिव साहेबांची स्वतः मी मीटिंग काय होतं साहेब बरं का प्रशासन काळात मला सांगा 2 सुनावण्या ठिकाण झालं. पंढरपूर पंचायत समिती एकदा झाली त्यावेळेस पण त्या आरोपला त्या पत्रामुळे फाईल माघारी पाठवली ही उत्तर झालं. मग त्याला जे काय बोलायचं आहे सुनावणी देऊन बोलायचं ना त्या माणसांना. मी करतो फर्टी बिलं देणार माझ्याकडे फोटो तुम्हाला सोनाची फोटो फाईल दाखवतो. तर आज इतिहास आहे जिल्हा परिषदचा या असल्या अधिकाऱ्यांमुळे जिल्हा परिषदची प्रतिमा मध्ये झाली. आणि साहेब पोलीस प्रशासनासमोर सांगतो की आज मी 2 तास अजून यायचं जागेत थांबतो त्याचा विषय नाही. पण न्यायालय निर्णय झाला 100% तुमचा चर्चा करतो साहेबांशी. अरुण कौरगे पाटील एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून माझं जिल्हा परिषदला नोंदणी आहे. सोलापूर जिल्हा परिषदचे पंढरपूर विभागाचे शाखा अभियंता आणि तत्कालीन डेप्युटी इंजिनियर डी कांबळे यांनी त्यांनी पदाचा गैरवापर करून रिटायरमेंटच्या आधी काम पूर्ण अशी बिलं दिलेत पण प्रत्यक्षात काम 28 मेला पूर्ण झालेलं आहे. तसे मी त्यांच्याकडे व्हिडिओ शूटिंग आणि फोटो पुरावे दिले. त्यांनी पदाचा गैरवापर करून फक्त टक्केवारीसाठी 9% कमिशन घेऊन त्यांनी ते बिलं अदा केलेत. त्यासाठी मी पंढरपूर पंचायत समिती BDO यांना सांगितलं की सदर काम ग्रामपंचायतच्या नावे असून ते कामाचे बिल देण्यात येऊ नये. त्याला निविदा प्रक्रिया पूर्णपणे राबवली नसल्यामुळे ते बिल थांबवावं. त्या सुनावणीला सुद्धा तक्रार आरोपी गैरहजर तिन्ही सुनावणीला गैरहजर असल्यामुळे त्यांनी पुढील ठिकाणी न्याय मागा म्हणून त्याने जिल्हा परिषदकडे न्याय मागण्यासाठी सांगितलं. जिल्हा परिषदचे शिव कोयनकर साहेब यांना मी अर्ज दिला. त्यावेळेस त्यांच्यापुढे 3 सुनावण्या झाल्या. त्या तिन्ही सुनावणीला डी कांबळे स्वतः गैरहजर राहिले आणि नंतर ते पाठीमागून पत्र देतात की माझा त्यात काही संबंध नाही. मग ज्यावेळेस मी कोयनकर साहेबांना माझ्या बसले पुरावे दाखवले त्यावेळेस कोयनकर साहेबांनी अंतिम सुनावणीमध्ये असं सांगितले की त्यांची पेन्शन थांबवूया आणि ती रक्कम वसूल करून घेऊया. आता सुनावणी पूर्ण होऊन 2.5 महिने झालं पण कोयनकर साहेबांनी एकही आदेश दिला नाही. भले तो आदेश माझ्या बाजूचा असू द्या किंवा फेटाळलेला असू द्या मला पुढील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो देता येतोय. तरीसुद्धा कोयनकर साहेब ते निर्णय देत नाहीत. आणि यासाठी फोन केला मेसेज टाकला की साहेब तुम्हाला भेटायला यायचं आहे ना आज येऊ नका पुढच्या आठवड्यात या असे म्हणून 2.5 महिने त्यांनी टाळलं. आता आम्ही पंढरपूरमध्ये जिल्हा JBची सर्वसाधारण मिटिंग चालू आहे. त्या मिटिंगमध्ये अध्यक्षांना भेटायसाठी विनंती केली होती. त्यांनी विनंती आमची मान्य केली. त्यांची आमची बाजू ऐकली. एकीकडे देशाचे पंतप्रधान मोदी सत्ता करायचा आहे आणि त्यांच्याच भाजपच्या सत्ता असलेल्या ठिकाणात स्थानिक स्वराज्य संस्थेत इतका मोठा भ्रष्टाचार आहे की ती मागील 4 वर्षात प्रशासक काळाची चौकशी करायची म्हणलं तर मोठी चौकशी स्थापन करावी यासाठी सुद्धा लागू शकते. एवढा मोठा भ्रष्टाचार आहे. त्याचे काही पुरावे आहेत का आपल्याकडे? अशी किती कामाची बिलं काढलीत कांबळेंनी? 70 कामाचे बिल आहेत. त्याच्यानंतरचे जे डेप्युटी इंजिनियर आले का त्यांच्याकडे एकही बिल गेलं नाही. 3 महिन्यात एकही काम पूर्ण होत नसते का? मार्च एंड नंतर एकही कामाचं बिल जात नाही का 3 महिन्यात? देत नाही का आपल्याकडे? ऐक करोडोमध्ये जाते घोटाळा हा. त्यांनी पदाचा गैरवापर केला आहे. रिटायरमेंट नंतर 31 मार्चला रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी ऑफिसचं कुठलंही काम बघायचं नसतं. घरी MBA घेऊन पूर्ण करून त्यांनी रेकॉर्डिंग दिले. कुठल्या महिन्यात दिलं हे? 31 मार्च पूर्वी 31 मार्चला मे महिन्यातील मार्च ते जून आषाढी वारीपर्यंतची सगळी बिलं त्यांनी मागील तारीख टाकून दिली. मागच्या महिन्यात मागच्या वर्षी रिटायर कधी झाले ते? 31 मार्च कालच्या 26 ला 25 ला. आज मग तिथं असून सुद्धा साहेब भेटत म्हणल्यानंतर माझे हजार हा मग त्यांची सोय कशी झाली फक्त आज